राज्यातील रेशन दुकानदारांच्या बेमुदत संपात फूट। ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर फेडरेशन पुणेचा संपात सहभागी होण्यास नकार। राज्यातील रेशन दुकानदारांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप। सांगलीच्या इस्लामपूरमधूनही संपाला प्रतिसाद। हिट अँड रन कायदा कडक केल्याविरोधात देशभरातील ट्रक चालक आक्रमक। देशभरातल्या ट्रक चालकांकडून काम बंद आंदोलन। आंदोलनामुळे मालवाहतुकीवर परिणाम। केंद्र सरकारच्या निर्णयाचा ट्रक चालकांकडून विरोध। ठाण्यातल्या घोडबंदर परिसरात ट्रक चालकांकडून चक्काजाम आंदोलन। नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरती ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन। अपघातानंतर पळून जाणाऱ्या चालकावरती गुन्हा दाखल होणार। केंद्र सरकारचा निर्णय। नव्या निर्णयाविरोधात ट्रक चालक रस्त्यावर। कोल्हापूरच्या निपाणी नाक्याजवळ केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात ट्रक चालकांचं आंदोलन। कोल्हापूर बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती ट्रक चालकांनी रस्ता अडवला। मलकापूर घोडसगाव नजीक रस्त्यावरती टायर जाळून ट्रक चालकांनी मार्ग अडवला। वाहन चालकांची घोषणाबाजी। नवीन वर्षाचा आरक्षण हाच संकल्प। सरकारनं मराठा समाजाला गांभीर्यानं घेण्याची गरज। मनोज जरांगेंचं वक्तव्य। अजित पवारांनी केलेल्या सोम्या गोम्याच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। सोम्या गोम्या कोण हे 2024ला कळेल। गुलामगिरी पत्करलेल्यांनी आमच्यावरती बोलू नये। संजय राऊतांची टीका। जयंत पाटील कालच मातोश्रीवरती होते अशा पद्धतीच्या बातम्या आणि अफवा पसरवून काहीच उपयोग नाही। ज्यांना जायचं होतं ते गेले। आता जे आहेत ते अत्यंत निष्ठावान आणि मर्द आहेत। जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। 4 जानेवारीला काँग्रेसची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। देशभरातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि गटनेते उपस्थित असतील। नाना पटोले बाळासाहेब थोरात बैठकीला जाणार। मराठ्यांना फक्त मराठा म्हणून आरक्षण द्या, कुणबी म्हणून नको। मुंबईच्या सभेमध्ये मराठा समाजाचा ठराव। सभेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातनं मोठ्या संख्येनं मराठा बांधवांची उपस्थिती। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साई दरबारी। शिवराज सिंग यांची सपत्नीक मध्यान्ह आरतीसाठी हजेरी। नंदुरबार बस आगारामध्ये एकच खिडकी सुरू असल्यामुळे पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भल्या मोठ्या रांगा। विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या दरात एसटीचा पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये दुर्घटना। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगर इथे गॅस गळतीमुळे स्फोट। 2 जण गंभीर जखमी। अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीररित्या जखमी। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा इथली घटना। मणक्याला दुखापत झाल्यामुळे बिबट्या काही काळ महामार्गावरतीच अडकून पडला होता। काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी मेगा प्लॅन। पहिल्या टप्प्यात 2019 लोकसभा निवडणुकीत जिंकलेले 52 मतदारसंघ आणि दुसऱ्या क्रमांकावरील 209 लोकसभा मतदारसंघांवरती विशेष लक्ष देणार। जेडीयूचे अध्यक्ष होताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ॲक्शन मोडमध्ये। आज पक्ष कार्यालयामध्ये घेणार कार्यकर्त्यांच्या भेटी। नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक होण्याची शक्यता। नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसकडनं नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न। नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतल्या जागावाटपापूर्वीच केली उमेदवारांची घोषणा। नितीश कुमारांना संयोजक बनवण्याचा प्रस्ताव नाही। संयोजकाबद्दल एकमतानं निर्णय होईल। संजय राऊतांचं विधान। राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची संजय राऊत यांच्यावर टीका। संजय राऊत यांना इतका त्रास होतोय, त्यांना तो सहनही होत नाहीये आणि सांगताही येत नाहीये। हे तेच आहेत जे रामाच्या नावावरती मतं मागत होते। ते प्रभू रामचंद्रांचा अपमान करतायत या शब्दात राऊतांवरती टीका केली गेली आहे। काही लोक मोदींचा तिरस्कार करण्यास स्वतःचा सत्यानाश करून घेतात। विरोधी पक्षातले काही नेते असे आहेत की ज्यांनी स्वतःचं सरकार पाडलं। ही मोठी नकारात्मकता असल्याची टीका काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली आहे। प्रमोद कृष्णम यांचा काँग्रेसलाही घरचा आहे। काँग्रेसच्या अनेक निर्णयांवरती डाव्या नेत्यांचा प्रभाव। काँग्रेसनं वामपंथी नेत्यांना वेळीच बाजूला केलं नाही तर काँग्रेसची अवस्था लवकरच एमआयएम सारखी होईल। आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वक्तव्य। उत्तर भारतासह अनेक राज्यात येणार थंडीची लाट। पर्वतीय राज्यांमध्ये पावसाची शक्यता। हवामान खात्याचा इशारा। श्रीहरिकोटामधनं एक्स्पोसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण। मुंबईतल्या केजे सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाइटचा प्रक्षेपणाचा प्रयोगही यशस्वी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.